मी सरिता पाठक आपल्या आजच्या या ध्यान वर्गात आपले सर्वांचे स्वागत करते। आज आपल्याला डॉक्टर ज्योत्स्नाताई खळदकर यांचे महाभारतातील स्त्रिया या विषयावर अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे। त्यांचे शिक्षण MBBS पर्यंत झाले असून त्यांनी DTH चा कोर्स पूर्ण केलेला आहे। त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजराती भाषेत झाले आहे। त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हिंदी व इंग्लिश मध्ये झालेले असून मेडिकलचे शिक्षण इंग्लिश मध्ये झालेले आहे। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त प्रायव्हेट प्रॅक्टिस केली आहे। लॉकडाऊनच्या थोडे आधी अस्वास्थ्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली आहे। श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या पुण्यातील श्रुती संगीत महाविद्यालयात श्री चंदन भिडे सरांच्या मार्गदर्शनाखाली गीत विशारद त्यांनी केले आहे। मनातले विचार किंवा एखादा आवडलेला विषय त्यावर लेख लिहिण्याची त्यांना सवय आहे। लिखाणाची आवड असल्यामुळे त्यांनी कहत कबीर, कबीर रामदास व कहत कबीर भाग 2 अशी 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत। कहत कबीर या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला ज्ञान प्रबोधिनी तर्फे संत वाङ्मय यावरील देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांच्या कहत कबीर या पुस्तकाच्या 9 आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत। सध्या गुरु शिष्याची जोडी या सदराखाली स्वामी विवेकानंद व भगिनी निवेदिता या जोडीवर त्यांचा अभ्यास व लिखाण चालू आहे। त्यांनी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी कबीरांवर व्याख्यान दिले आहे। तसेच त्यांना पाककलेची आवड आहे। सध्या डॉक्टर ज्योत्स्नाताई हार्मोनियम शिकत आहेत। अशा उच्च विद्याविभूषित व अनुभवी असलेल्या डॉक्टर ज्योत्स्नाताईंचे अमृततुल्य मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। मी त्यांचे विनम्र अभिवादन करून स्वागत करत आहे। त्यांनी आपले अमूल्य विचार सुमने आमच्यावर उधळून कृपा करावी। नमस्कार। नमस्कार। पहिले तुम्हाला खूप खूप धन्यवाद। खूप मोठ्या मोठ्या शब्द वाचून गौरव केलाय, पण मला नाही वाटत की त्याच्यासाठी फारशी योग्यता माझ्याकडे आहे, पण तरी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः, श्री गुरवे नमः, श्री गुरवे नमः। त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा महाभारतातील स्त्रिया हा विषय मला दिला गेला आहे। मी त्याच्यावर थोडं बोलणार आहे। आता महाभारत या ग्रंथाचे रचयिते महर्षी व्यास हे आहेत आणि नुकतीच व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि त्यांच्याबद्दल काहीही न बोलता पुढे जाणं योग्य होणार नाही। तो त्यांच्याबद्दल आधी 4 शब्द बोलते आणि मग आपण महाभारतातील स्त्रिया ह्या विषयावर जाऊया। आषाढी पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करत असतो। व्यास गुरु हे गुरुंचेही गुरु आहेत, म्हणून त्यांना सगळीकडे ह्या दिवशी त्यांचा जन्म झाला असल्यामुळे सगळीकडे त्यांची त्या दिवशी पूजा होते किंवा त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करतो। ही आपल्या इथली भारतीय परंपरा आहे। व्यास महर्षींचा जन्म जो झाला ते परत तुमचं गेलं बरं का कनेक्शन। महर्षींचे माता पिता सत्यवती व पाराशर ऋषी हे होते। झालं काय की सत्यवती हे अतिशय सुंदर पण कोळी होती, तर ती नदी किनारी अधिराज म्हणून एक कोळी राहत होता, त्यांची मुलगी होती। एक दिवस पाराशर ऋषी तीर्थाटन करता करता नदी काठून गंगे काठून जात होते, तर त्यांनी तिला पाहिलं आणि त्यांच्या मनात आलं की आपल्याला ह्या स्त्रीपासून पुत्ररत्न व्हायला पाहिजे
आणि पुत्ररत्न हे आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचं मानलं जात आहे आपल्यासाठी, की आपल्याला ते शेवटचं पाणी पाजायला किंवा मुक्ती द्यायला उपयोगी पडतं. म्हणून मग ते त्यांनी तिच्या वडिलांना सत्यवतीला मागणी घातली. आता पंचायत अशी झाली की ऋषीमुनींना आपली मुलगी द्यायची म्हणजे ते केव्हा कुठे उठून चालले जातील आणि मुलीला सोडून देतील ही भीती असते. पण त्यांना नाही म्हणायची काही कुणाची पण प्राज्ञा नसते, कारण केव्हा रागावून शाप देतील सांगता येत नाही. तर त्या कोळ्यांनी त्यांना हो म्हटलं आणि सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचं लग्न झालं. त्यांना एक वर्षभराने पुत्ररत्न झालं आणि तेच ते हे व्यास. आणि त्यानंतर मात्र जशी भीती होती तसंच घडलं. पराशर ऋषी सत्यवतीला सोडून निघून गेले आणि ते जाताना त्यांच्या पुत्राला हे घेऊन गेले. फक्त एवढंच त्यांनी सांगितलं की जेव्हा केव्हा तिला आवश्यकता असेल म्हणजे सत्यवतीला, तेव्हा ते परत येतील. त्यांचं त्या मुलाचं नाव व्यास ठेवण्यात आलं. हे आता झालं इकडे. आणि दुसरं म्हणजे आता त्या मुलीला सोडून जाताना पराशर ऋषीने एक मात्र काम केलं की त्यांनी तिचं कौमार्य परत देऊन गेले, कारण त्यानंतर ती एकटी राहणार होती म्हणून. मग आता ह्या ऋषींचं म्हणजे इतकी तपश्चर्या, इतकं काय ते पुढे गेले की त्यांना लोकांनी महर्षी म्हणायला सुरू केलं. त्यांनी खूप काम केलंय. त्यांचं ऍक्च्युअल नाव कृष्ण द्वैपायन असं ठेवण्यात आलं होतं, कारण सावळे होते आणि त्यांचा जन्म एका द्वीपावर झालेला होता. त्यांनी वेद एकत्र होते, सगळे चारही वेद एकत्र होते, पण ते मग एवढं मोठं वाचायला आणि समजायला त्रास होऊ नये सर्वसाधारण माणसाला, म्हणून त्यांनी त्याचे 4 विभाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद. व्यासांना कर्तृत्वाने ब्राह्मण ही वरिष्ठ पदवी मिळाली होती, कारण त्यांनी बालपणापासूनच तपस्या करून सिद्ध पुरुष झाले होते. त्यांनी अनेक ग्रंथाच्या रचना केल्या, जसं की उपनिषदे, पुराणे, भागवत आणि आता महाभारत सुद्धा. महाभारत त्यांनी एक हा काव्यात्मक ग्रंथ लिहिला आहे, तो इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये 8,800 श्लोक आहेत. त्यांनी नियोग पद्धतीने धृतराष्ट्र, पांडू व विदुरांना पण जन्माला घातले. ते शास्त्रज्ञ होते. गांधारीच्या पडलेल्या गर्भापासून त्यांनी 100 कौरव निर्माण केले. त्यांना क्रोमोसोम्सचे ज्ञान होते. त्यांना हेही माहिती होतं की क्रोमोसोम्सवर अनुवंशिक रोग अवलंबून असतात. ते खगोलशास्त्रात पण खूप ज्ञानी होते. सर्व ग्रहांची स्थाने सायन निरंजन मानाने त्यांनी नोंदवली आहेत आणि वेगवेगळ्या ग्रहांवर काल वेगवेगळा असतो असेही व्यासांनी सांगितलंय. त्यांनी नक्षत्र अचल नसून चल आहेत हेही शोधून काढलं. व्यासांनी हा ग्रंथ पहिले आपल्या पुत्र शुकदेव याला ऐकवला, नंतर शिष्यांना ऐकवला. त्यांचा आवडता शिष्य म्हणजे वैशंपायन ऋषी हे होते आणि त्यांच्याकडे दिव्य दृष्टी होती, जी त्यांनी महाभारत युद्धाच्या अगोदर संजयला दिली होती. महाभारत लिहिला व्यासांनी, पण त्याची सुरुवात मात्र भीष्म पितामह यांच्यापासून झाली. कुरुवंश भीष्म पितामहांच्या आधीपासून नक्कीच अस्तित्वात होता, पण त्यातले महाभारत जे घडले ते भीष्मांच्या जन्मानंतर किंवा भीष्मांच्या मोठं झाल्यानंतर असे घडले. तिथपासून व्यासांनी अनेक गोष्टी त्याबद्दल आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर महाभारत हा विषय असा आहे की त्याच्यावर 4 ओळीच बोलणं शक्य नाही होते, पण मी आता इथे थांबून आपल्या महत्वाच्या ज्या विषयावर आपण बोलायला इथे एकत्र आलो तो विषय घेते: महाभारतातील स्त्रिया. महाभारतातील पहिली स्त्री माझ्या मते ही गंगा धरली पाहिजे. गंगेचं कसं होतं की ती स्वर्गात होती, पण तिला काहीतरी कारणाने पृथ्वीवर पाठवण्यात आलं होतं आणि स्वर्गामध्ये वसू पण होते. त्यातले 8 वसू असे होते की त्यांनी ब्रह्मदेवांचा अपमान केला होता, म्हणजे त्यांची चेष्टा केली होती. त्यांच्या चार त्यांचे जे शिर होते
त्याच्यावरून मग ब्रह्मदेव तर नाराज झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला की तुम्ही आता इथे थांबायचं नाही स्वर्गात, तुम्ही पृथ्वीवरच जाऊन थांबायचं, तर तिथेच राहायचं. आता मात्र त्यांना फार फजिती झाली आणि मग त्यांनी ब्रह्मदेवांची पुन्हा 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 क्षमा मागितली. आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना एक सुचवलं की जर तुम्हाला कोणी पृथ्वीवर गेल्याबरोबर सोडवलं, लगेच तुमचा मृत्यू झाला, तर तुम्ही इथे परत येऊ शकता. तर त्या पद्धतीने त्यांनी त्या वसूंनी मग गंगाला विचारले की तू आम्हाला पृथ्वीवर यायला मदत करशील का, आणि त्याचप्रमाणे आम्हाला पृथ्वीवर जायला पण मदत करायला पाहिजे, तरच आमची इथे मुक्तता होईल शापातनं. गंगेने सुद्धा त्यांना ते मान्य केलं. तर एक दिवस काय झालं, गंगा अशी नदी किनारी फिरत होती आणि त्याच वेळेस राजा शंतनू पण तिकडे फिरत फिरत आले. आणि राजा शंतनूने गंगेला पाहिलं. गंगा अतिशय सुंदर अप्सराच होती, शेवटी खूप छान होती. मग ते शंतनू राजा तिच्या मोहात पडले आणि त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. गंगेला हे हवंच होतं, तिला बसून आणायचं होतं पृथ्वीवर, म्हणून मग त्याने तिला त्यांना होकार तर दिला, पण एक अट घातली. मी तुमच्याशी तुमच्या बरोबर तोपर्यंतच राहील जोपर्यंत मी जे काय करत असेल त्याला तुम्ही अडवणार नाही. हे तू करायचं नाही, ते तू करायचं नाही, असं मी काही ऐकून घेणार नाही. राजा इतका मोहित झाला होता की त्यांनी तिची अट मान्य केली की मी तुला कुठल्याच कामाला अडवणार नाही, तू काय पाहिजे ते कर. मग त्यांचं लग्न झालं. मग लग्नानंतर एक एक वसू जन्मेच्या पोटी, गंगेच्या पोटी जन्माला यायला लागले. पहिला वसू जन्माला आला, गंगाने तिला जन्मल्याबरोबर त्याला नदीत सोडून दिलं. दुसरा आला, तिसरा आला, 7 वसू तिने असे सात बाळ नदीमध्ये सोडून दिल्यानंतर 8व्या बाळाच्या वेळी मात्र राजाला राहावे ना, किंवा तू हे काय करतेस, का बाळांना मारून टाकते झाल्या झाल्या. बस अट त्यांची ती मोडली गेली, त्यांनी अट पाळली नाही. म्हणून मग गंगा त्या बाळाला तिथेच सोडून निघून गेली. आता ते बाळ शंतनूने लहानाचं मोठं केलं, त्याचा सांभाळ केला. त्याचं नाव देवव्रत ठेवण्यात आलं. देवव्रत आता चांगलाच मोठा झाला होता, तो युवराज होता. त्याला आता गादी मिळण्याची शक्यता होती. शंतनूने त्याला युवराज म्हणून घोषित पण केलं होतं आणि चांगला मोठा झाला होता, त्याचं लग्नाचं वय झालं होतं. पण एकदा काय झालं की शंतनू नदीवर गेले होते आणि त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं. आता तिथे सत्यवती नदी नावेतनं सगळ्या यात्रेकरूंना पलीकडे सोडायचं काम करत होती दुसऱ्या किनाऱ्याला. तर राजाही त्यांच्या ह्याच्यातनं गेला नावेतनं आणि तिने दुसऱ्या कडेला सोडलं त्यांना आणि पैसे मागायला लागले. आता राजाकडे कुठे पैसे, तो काय पैसे देऊन फिरणार नव्हता. जरी तो सर्वात श्रीमंत माणूस होता राज्यातला, तरी त्याच्या काही खिशात पैसे नव्हते. मग त्यांची खूप हुज्जत झाली. मध्ये त्यांचे वडील त्याचे पडले आणि तिचे वडील मध्ये आले, त्यांनी ते सोडवलं आणि मग नंतर आपापल्या घरी निघून गेले. पण राजाच्या मनात ती मुलगी खूप रुतली, तिला खूप आवडली ती. आता ही मला बायको म्हणून पाहिजे, असं त्या राजाला सारखी सारखी तिची अभिलाषा वाटायला लागली. म्हणून मग राजा परत एकदा त्या कोळ्याला जाऊन भेटला अधिराजला की मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं. आता पहिल्या अनुभवावरून तो कोळी पण शहाणा झाला होता, ती पण शहाणी झाली होती. एवढ्या मोठ्या राजाशी लग्न करणं आणि ते पण एका कोळी घराण्यातल्या माणसाने, तर ते जरा अवघडच होतं. पण ते नाही म्हणू शकत नव्हते, पुन्हा राजा होता तो. म्हणून मग त्यांनी अट घातली की माझी लग्नाची तयारी आहे, पण माझी आता अट असणार आहे की मला जे संतान होईल, म्हणजे सत्यवतीला जे पुत्र होईल, जो पुत्र होईल तो राजावर गादीवर बसेल, भीष्म बसणार नाही. आता ही अट राजाला मान्य करता येईना. भीष्म मोठा झाला होता, तो युवराज म्हणून सगळीकडे नावाजला होता आणि आता त्याला नाही म्हणायचं की तू नाही आता बसायचं म्हणून गादीवर, तर ते त्याला शक्य नव्हतं. तर राजा नाराज होऊन परत गेला आणि मग त्या केसमध्ये तो जरा खंगायला लागला. त्याचं खाण्यापिण्यात लक्ष लागेना, काही त्याला आवडेना, काही सुचेना. फक्त एकच गोष्ट की मला सत्यवती बायको म्हणून पाहिजे, पण मी तिची अट काही मान्य करू शकत नाही.
मग शेवटी ते एकदा देवव्रताला कळलं की आपले वडील का खंगत चालले आहे. आणि मग देवव्रताने काय केलं की तो त्या सत्यवतीला आणि तिच्या वडिलांना जाऊन भेटला आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी काही राज्यपद घेणार नाही, तुमचाच मुलगा राजा होईल. पण तेवढ्याने पण सत्यवतीचं समाधान झालं नाही. तो म्हणला की तू नाही, ती म्हणली की तू नाही म्हणतो ठीक आहे, पण कशावर तुझी मुलं बाळ हक्क दाखवणार नाही पुढे. मग अशा पद्धतीने डिस्कशन होत होत शेवटी असं ठरलं की भीष्माने मग प्रतिज्ञा केली की मी लग्नच करणार नाही. म्हणजे मग ही जी तुला भीती आहे ती भीती असण्याचं कारणच नाही. आणि मग त्या ह्याच्यावर त्या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा म्हणायला लागले आणि देवव्रतला ह्या कारणाने भीष्म म्हणायला लागले. आणि मग शंतनू राजाचं आणि सत्यवतीचं लग्न झालं. त्यांचं लग्न झालं खरं, पण शंतनू राजा तसा मोठा होता आणि त्या मानाने सत्यवती बरीच लहान होती. पण आता लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला, 2 मुलं झाली. एक एक मोठा मुलगा त्याचं नाव चित्रांगद आणि धाकटा मुलगा त्याचं नाव विचित्रवीर्य. अशी 2 मुलं त्यांना झाली. आणि ती मुलं लहान असतानाच राजा शंतनूचे निधन झाले. राजा शंतनूचे निधन झाल्यामुळे आता पुन्हा राज्य कोण चालवणार हा प्रश्न होता. तर भीष्म होताच केअरटेकर. त्यांनी मुलांना वाढवले, शिकवले, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी इंटरेस्ट घेऊन एखाद्या वडिलांप्रमाणे त्या मुलांचं संगोपन केलं आणि त्यांच्यातर्फेच त्यांनी राज्य पण केलं. हळूहळू मुलं मोठी व्हायला लागली, व्यवस्थित मोठी झाली, पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होता. ते जरा नॉर्मल नव्हते. म्हणजे चित्रांगद मोठा मुलगा होता खरा, त्याला सगळी विद्या पण प्राप्त झाली होती, पण तो मनाने भित्रा होता. तो कुठे युद्ध करेल, काही राज्य जिंकून आणेल वगैरे अशी त्याची काही म्हणजे अम्बिशन ज्याला म्हणतो, इच्छा अशी नव्हतीच. आहे ते व्यवस्थित चालवणं एवढंच त्याच्या मनामध्ये होतं. आणि धाकटा विचित्रवीर्य तर आजारीच होता. त्याला काय म्हणावं मराठीमध्ये, टीबी झाला होता. तर तो काय पण कामाचा नव्हता. पण तरीही त्यांनी चित्रंगदाला गादीवर बसवलं, त्याला राजा केला. आता राजा झाला, धाकटा पण व्यवस्थित होता कारणापुरता. आणि आता मुलांची लग्न करावी का काय अशा विचारात असतानाच चित्रांगण एका लहानशा युद्धावर गेला आणि मारला गेला. आता एकटाच विचित्रवीर्य राहिला. विचित्रवीर्य काय इतका असा केपेबल होता की त्याने स्वयंवरामध्ये स्वतःची बायको जिंकून आणावी किंवा पुढे जाऊन काही करू शकेल असं. तर त्याला राजा मात्र केलं गेलं. मग भीष्मांनी काय केलं, काशी राजाला 3 मुली होत्या. त्या 3 मुलींचं त्यांनी स्वयंवर एकदमच ठेवलं होतं, 3ही मुलींचं. आणि सगळ्यांना आमंत्रण होती, तशी विचित्रवीर्याला पण आमंत्रण होतं, पण तो काही ह्याचा केपेबिलिटीचा नव्हताच. म्हणून मग भीष्मांनी काय केलं, ते स्वतःच गेले स्वयंवर जिंकायला आणि त्या 3 मुलींना ते विचित्रवीर्यासाठी घरी घेऊन आले. आता थोडीशी इथे गडबड झाली. त्या 3 मुलींची नावं अंबा, अंबिका आणि अंबालिका असं होतं. अंबा जी मोठी होती तिचं शाल्व राजावर प्रेम होतं, तिला शाल्वाशीच लग्न करायचं होतं. आणि त्या स्वयंवरात त्या दोघांनी ठरवलं होतं की आपण अशा अशा पद्धतीने ते जिंकायचं आणि लग्न करायचं. पण आता हे सगळी वेगळीच गडबड झाली, तिला भीष्म इकडे घेऊन आले. आता मग शेवटी तिने भीष्माला सांगितलं की मला तर शाल्वाशी लग्न करायचंय, मी काही तुमच्या भावाशी लग्न करू शकणार नाही. भीष्मालाही असं वाटलं की ठीक आहे, नको तर मुद्दाम कंपल कशाला करायचं. म्हणून त्यांनी काय केलं की तिला साडी चोळीने सन्मानित केलं आणि राजा शाल्वाकडे पाठवून दिलं. गडबड अशी झाली, शाल्व राजाकडे गेल्यावर त्यांनी काही तिला मान्य केलं नाही. कारण तो काय म्हणला की तू 2-3 दिवस का होईना दुसऱ्याच्या घरी काढून आलेली आहेस, आता तू मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. अंबेला परत यावं लागलं. आता परत आल्यानंतर ह्या दोघी बहिणींचं म्हणजे अंबिका आणि अंबालिका ह्यांचं विचित्रवीर्याशी लग्न लावून दिलं गेलं. पण मग आता अंबा
भीष्माला म्हणायला लागली की आता मला तिकडनं तर परत पाठवलं गेलं तर तूच माझ्याशी लग्न कर. पण भीष्म काही लग्न कसं करणार, त्यांनी तर प्रतिज्ञा केली होती की मी लग्नच नाही करणार. म्हणून त्यांनी लग्न करायला नकार दिला. अंबा खूप चिडली आणि ती रागारागामध्ये वनामध्ये निघून गेली आणि ऋषींच्या आश्रमात राहून तप करू लागली. तिला भीष्माचा सूड घ्यायचं तरी तिची तप करण्याची हे होती. तर आणि ह्या दोघी मुली जरा तशा हेच होत्या, छान चोकीत राहायचं, आराम करायचा, दिवसभर टिवल्या बावल्या करायच्या आणि त्या हॅपी होत्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा. पण काय झालं की त्यांना काही संतान होण्यापूर्वीच विचित्र वीर्याचा मृत्यू झाला. आता घरामध्ये 3 विधवा स्त्रिया, सत्यवती, अंबिका आणि अंबालिका. पुढे कसा चालायचा वंश, गादीवर कोणी बसायचं, आता हा पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. आणि मग नंतर सत्यवतीने तिथं जरा थोडा विचार बदलला आणि ती भीष्माला म्हणायला लागली की आता ही परिस्थिती वेगळी आहे, तर तू तुझी प्रतिज्ञा मोड आणि ह्या दोघी बहिणींची तू लग्न कर, म्हणजे आपला वंश पुढे चालू राहील. पण भीष्म काही ऐकेना, त्यांनी काहीच ऐकलं नाही. तो म्हटला की नाही, आता हे नाही होऊ शकणार. आणि मग त्यांनी लग्न नाही केलं त्या मुलींची. त्या मुली पण तशाच, त्यांचा काही प्रॉब्लेमच नव्हता, त्या हॅपीली राहतच होत्या तिथे. मग शेवटी सत्यवतीला तिच्या पहिल्या पुत्राची आठवण झाली, व्यासांची. मग तिला तेही आठवलं की तुझ्या असं जेव्हा केव्हा जरूर असेल तेव्हा येणार आहेत. म्हणून मग तिने त्या व्यासांना आमंत्रण पाठवलं. तिच्या आमंत्रणावरनं, तिच्या बोलवण्यावरनं व्यास आले आणि इथे येऊन त्यांना कळलं की काय काम करायचं. आणि इकडे त्यांनी सत्यवतीने त्या दोघी सुनांना सांगितलं की तुमचं दीर येणार आहे तुम्हाला भेटायला, तर तुम्ही तयार राहा. त्यांना दीर म्हणजे कोण ते कळलं नाही, माहीतच नव्हतं म्हणजे की त्यांना दीर आहे. मग त्यांनी काय केलं की व्यासांना त्यांच्याकडे पाठवलं सत्यवतीने. पण ते व्यासांचं अक्राळ विक्राळ रूप, उंची भरपूर, काळे कभिन्न, त्यात दाढी दिशा, केस सगळं वाढलेले दिसायला, राकट तब्येत, त्यांना पाहून कोणी नॉर्मल माणूस घाबरेल अशी त्यांची एकंदरीत हे होती लुक्स. मग आता ते आल्यानंतर एकीने डोळेच मिटून घेतले. त्यानंतर व्यासाने जरी तिने डोळे मिटले तरी नियोगाने तिला पुत्र प्राप्ती करून दिली. पण तो पुत्र जन्मांत निघाला. दुसरी पण होती, ती भीतीने पांढरी फट्ट पडली, अंबालिका, आणि तिलाही नियोगाने पुत्र झाला आणि तिचं तो पंडू रोग, म्हणजे ज्याला आता आपण लोक म्हणतो, अशा टाईपचा त्याला रोग झाला. आता दोन्ही असे झाल्यानंतर आता परत एकदा एखादं नॉर्मल बाळ असावं म्हणून पुन्हा ट्रायल करण्यासाठी त्यांना पाचारण झालं. तर ह्यावेळेस ह्या दोघींनी लबाडी करून त्यांच्या जागी एका दासीला पाठवून दिलं. दासी काही घाबरली नाही, ती नीट दिसते. तर तिला नॉर्मल बाळ दिलं आणि त्याचं नाव विदुर. मोठ्या मुलाचं नाव ठेवलं गेलं धृतराष्ट्र, दुसऱ्याचं नाव ठेवलं गेलं पांडू, आणि हा तिसरा नॉर्मल मुलगा, त्याचं नाव विदुर. या सगळ्यामध्ये पांडू, विदुर आणि हा धृतराष्ट्र, तिन्ही बाळांना परत सांभाळण्याची जबाबदारी आली. मग त्यांना सांभाळून मोठं करून भीष्मानेच तोपर्यंत सगळं व्यवहार पाहिला, राज्य केलं, सगळं काही झालं. त्यानंतर ती जशी ती मुलं मोठी झाली तशी आता असं झालं की आता ह्या मुलांना पण राज्याभिषेक व्हायला पाहिजे. तर त्यांच्यामध्ये धृतराष्ट्र हा मोठा होता. पण धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती, त्यामुळे तो राज्यावर बसवायला तो योग्य नव्हता, लायक नव्हता. म्हणून मग त्याला नाकारण्यात आलं. विदुर हा दासी पुत्रच होता, तर त्याला तर तो अधिकारच नव्हता. मग पांडूला राज्याभिषेक केला गेला. पांडू राजा झाला हस्तिनापूरचा. मग नंतर आता ह्या सगळ्या मुलांना मोठे झाली तर त्यांचे लग्न व्हायला पाहिजे. पांडू राज्यावर बसला तर राज्याला राजराणी पण पाहिजे. मग त्या काळामध्ये कुंतीचा
स्वयंवर झाला. कुंती ही पांचाल राजाची मुलगी होती. तर ते स्वयंवर झाल्यानंतर स्वयंवर झाला आणि पांडूचं लग्न कुंतीशी झालं. आणि धृतराष्ट्राचं अंध माणसाशी लग्न करायला कोणती राजकन्या तयार होईल हा प्रश्न पडला होता. पण तो प्रश्न ही भीष्माने सोडवला. त्यांनी लांबच्या एका गांधार देशच्या राजकन्येला धृतराष्ट्रासाठी निवडलं आणि तिला फसवून हस्तिनापुरात आणलं. तिचा भाऊ तिच्या बरोबर होता शकुनी. मोठं वराड पण आलं त्यांच्या बरोबर. बरेच लोक तर इकडचेच गेलेले परत आले आणि अशा पद्धतीने त्या मुलीला आणलं गेलं. इथे आल्यावर तिला खूपच आनंद झाला की अरे वा, आपण एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या राजकुमाराशी लग्न करणार आहोत, म्हणून ती खूप आनंदात होती. पण तोपर्यंत तिला हे माहित नव्हतं की ज्याच्याशी तिचं लग्न नियोजलं आहे ती व्यक्ती अंध आहे. पण तिला जेव्हा ते कळलं तर तिला त्याचा खूप अपमान वाटला. ती खूप स्वाभिमानी मुलगी होती, तिला हे अशी फसवणूक वगैरे आवडली नाही. आणि तिला राग तर तिच्या भावाचा पण आला की तू इथे येऊन मला एक शब्दाने बोलला नाहीस की असं असं आहे. शकुनी मामाची ती गोष्ट वेगळी आहे. आता मी ती फारच सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, खूप मोठा जाईल. तर तिला खूप त्याचं वाईट वाटलं, राग आला, अपमानित झाली. मग तिने काय केलं, माझा नवरा जर अंध असेल तर मी तरी कशाला सगळे जगाकडे बघून सुखी हो, मी सुद्धा माझे डोळे बांधून घेते असं म्हणून गांधारीने तिचे डोळे फडक्याने बांधून घेतले आणि ते तिने आयुष्यभर उघडणार नाही असं डिक्लेअर केलं. आता मी नाही उघडणार कोणाला. तर ही गांधारी पुढची आपली हे आहे स्त्री, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर गांधारीच्या बाबतीमध्ये कसं झालं की भीष्माचा अंदाज पण चुकलाच. कारण त्याला असं वाटत होतं की धृतराष्ट्र अंध आहे, तर त्याला जर एखादी डोळस मुलगी मिळाली समजा तर त्याची ती आंधळ्याची काठी होऊ शकेल, त्याचं आयुष्य जरा जास्त सुखकर होऊ शकेल असं त्याच्या मनामध्ये आलं आणि म्हणून त्यांनी हे असं काम केलं. पण मला आधी वाटत होतं की हे असं झालं ठीक आहे, तिने डोळे बांधले हेही ठीक आहे. पण मला असं वाटलं की ती या लग्नाला नकार नव्हती का देऊ शकत की नाही मला आंधळ्याशी लग्न करायचं, का बरं मी असं फसवून मला इथे आणलं, मी नाही करणार त्याच्याशी लग्न. पण त्याचं उत्तर असं होतं की नाही, ती नकार देऊ शकत नव्हती. कारण राजघराण्यातले प्रोटोकॉल्स आणि सर्वसाधारण माणसांचे वागण्याचे नियम हे वेगळे असतात. राजघराण्यातल्या राजकुमारी, राजघराण्यातले राजकुमार यांचे प्रोटोकॉल्स वेगळे असतात. आपली मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळू शकतात, पण राजघराण्यातली मुलं तसं करू शकत नव्हती. त्यांना त्यांच्या व्यायाम शाळेतच जाऊन व्यायाम करा, खेळा, काय करायचं ते करा, पण तुम्ही आता रस्त्यावर चार चौघांसमोर उभे राहून काही करू शकत नाही. तसंच राजकुमारींचं पण होतं. त्यांना खेळायची जागा म्हणजे पुष्पवाटिका ही ठरलेली. त्या पुष्पवाटिकेमध्ये त्यांनी झोपाळे खेळावे, लपाछपी खेळावी त्यांच्या मैत्रिणींबरोबर. पण त्यांनी तिथून बाहेर पडता कामा नये, ते तिथल्या तिथेच त्यांनी खेळायचं. तसंच लग्नाच्या बाबतीतही होतं की एकदा ठरलं की ठरलं, मग ते कोणत्याही कारणाने मोडणार नाही. कारण ह्याच प्रकारामुळे तर अंबा बिन लग्नाची राहिली ना. तर आता परिस्थिती अशी झाली की काय करावं, कारण दोन्हीही घराण्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आणि कोणतीही गडबड केली असती की नाही करत लग्न तर तिला जीवनाशी जावं लागलं असतं. हे पण एक पुढची स्टेप होती की राजकुमारीला असं अलाउडच नव्हतं. तिने जर नकार दिला, काही गडबड केली तर तिला जीवच घालवावं लागलं. बरं, गांधारीचं लग्न झालं, चांगलं थाटामाटात झालं, पण तिला कुठे काय पाहायला मिळते. आणि तिने तिच्या केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे अजिबात तिच्या डोळ्यावरचं फक्त काही काढलं नाही. मग त्यांचं लग्न झालं, संसार सुरू झाला. इकडे पांडूचाही संसार सुरू झाला. आणि पांडू एकदा
शिकारीला गेल्यानंतर परतताना मद्र देशाची राजकन्या माद्री त्याच्या दृष्टीस पडली आणि ती पण अतिशय सुंदर होती. त्यामुळे तो हे तिच्या मोहात पडला आणि त्यांनी तिलाही जिंकून आणले आणि पांडूंनी 2 लग्न केली. एक कुंतीशी आणि दुसरं माद्रीशी. इकडे गांधारीचं काय झालं तर गांधारी आता जे जसं असेल तसं राजमहालात राहत होती. मग धृतराष्ट्राबरोबर तिचा संसार चालू होता. पण तिला 101 मुलं झाली, त्यातली 100 मुलं आणि 1 मुलगी. कोणत्याही स्त्रीला खरं म्हणजे 100 मुलं कशी होऊ शकतील? अगदी योगबलाने जरी म्हटलं तरी कसं काय शक्य आहे? पण इथे जरा थोडं आपलं आधुनिक विज्ञान आणलं की त्या काळी व्यासांना ते जे माहित होतं ते की IVF म्हणजे जे आता आपण सध्या वापरतो, मुलबाळ होत नाही तेव्हा डॉक्टर्स IVF ची किंवा IUF ची ते सल्ले देतात. तसंच घडलं असणार असं मला वाटतं. तर त्या टाईप फर्टिलायझेशन करून तिला 100 मुलं आणि 1 मुलगी झाली. आणि सुरुवातीचं झालं काय की असं म्हणतात की ती प्रेग्नेंट राहिली आणि वर्ष उलटून गेलं तरी तिला काही प्रसूतीच्या वेदना येत नव्हत्या. तर तिला कंपल्सरी प्रसूत केलं गेलं आणि प्रसूत करण्यात आल्यानंतर तिला बाळाच्या जागी एक मोठा डोळाच हाती आला. मग व्यासांनी तिथे मार्ग काढला. त्यांनी त्या डोळ्यात 100 कौरव बाळ तयार केली, 100 छकले केली आणि 100 बाळे तयार झाली. पण काही म्हणा, गांधारीने फार कठीण दिवस काढले. आपली मुले गैरवर्तन करत असतील, कुठल्याही आईला सहन होईल. त्याहून पुढे जाऊन युद्धात 100च्या 100 मुले कामी येतील, त्याही मातेचे कसे काय हाल होतील. आणि त्यात आणि कमीपणा द्यायला त्यांच्या जावाई जयद्रथ त्यांनी दुशालेचा त्या पतीने वनात असताना द्रौपदीला पळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला ते भीमार्जुनने पाठलाग करून हरवून आपल्या बायकोला परत नेलं. पण त्यांनी हे जे कृत्य केलं ते खूपच वाईट कृत्य होतं आणि म्हणून पांचाली आपलं गांधारीला याचं फार वाईट वाटत होतं. हे सगळं चाललंय बरोबर नाहीये असं त्यांना फार वाटत होतं. गांधारी खूप विचारी पण होती तशी, अगदीच काही ती हे नव्हती म्हणजे असभ्य किंवा वाईट विचार करणारी बाई नव्हती. खूप विचारी बाई होती. तिला कृष्णाचाही खूप राग होता. तिने कृष्णाला सुद्धा शाप दिला होता की तू जर हे युद्ध थांबवलं असतं तर माझ्या 100ची 100 मुलं कामी नसती आली. पण तू तसं करू शकत असून सुद्धा तू केलं नाहीस, तर तुझा स्वतःचा वंश सुद्धा जगणार नाही. तुझ्या देखत तो निर्वंश होईल. हा शाप गांधारीने दिला आणि ती इतकी दुःखी कष्टी बाई, तिने शाप दिला तो लागणारच होता. त्या पद्धतीने कृष्णाला तो लागला. पण दुसरी स्त्री महाभारतातली आपण घेऊया कुंती. कुंती ही खरं राजा शिवसेनाची कन्या होती. राजाचे आतेभाऊ जे होते राजा कुंतीभोज ते निसंतान होते. तर कुंतीचा जन्म व्हायच्या आधीच राजा शिवसेनाने कबूल केलं होतं की मला जे बाळ होईल ते मी तुला अर्पण करेन, तुला देऊन टाकेन. म्हणून राजा शिवसेनाने कुंतीला कुंती भोज या राजाला देऊन टाकलं. पण ते लहानपणी दिलं असतं तरी चाललं असतं. तिला कळलंच नसतं की हे आपले खरे पिता आहेत का नाही आहेत किंवा काय. पण त्यांनी ते 10 वर्षाची झाल्यावर दिलं. हे दुःख कुंतीला खूप त्रास देत होतं की मी अशी चोराखोरी मला देऊन टाकली का, तर मी मुलगी होते. मी जर मुलगा असता तर माझ्या वडिलांनी मला असं दुसऱ्या कोणाला देऊन टाकलं असतं का, तर त्याचं उत्तर होतं नाही, नसतं दिलं. पण त्यांनी ते तसं केलं. आणि मग त्या कुंती भोजाची मुलगी म्हणून जे आधी तिचं नाव पृथा होतं, कारण ती आडव्या अंगाची होती म्हणून तिला पृथा म्हणायचे. तर ते पृथा नाव बदलून तिचं नाव आता कुंती झालं, कारण ती आता कुंती भोजाची मुलगी म्हणून नावाला आली. आता कुंती भोज हा राजा तसा चांगला होता,
तो कुंतीचा खूप लाड करायचा, तिला खूप चांगल्या पद्धतीने वागवायचा. पण तरी सुद्धा तिच्याच बालमनावर त्याचा परिणाम झालाच होता, की माझ्या सख्ख्या वडिलांनी मला असं दुसऱ्या कोणाकडे तरी देऊन टाकलं. आणि मग ती ते मनामध्ये ठेवूनच होती. कुंतीमध्ये राजा जो होता त्याच्याकडे नेहमी पाहुणचाराला अनेक लोक येत असायची. तर त्याच्यामध्ये बरेचसे ऋषीमुनी पण होते आणि ऋषीमुनींचं स्वागत खूपच चांगल्या पद्धतीने होत असे. त्यांचे आदरातिथ्य करायची त्याची खूप पद्धत होती आणि ते पाहुणे आले की त्यांचे आदरातिथ्याचं बरचसं काम ते कुंतीवर सोडायचे आणि ते कुंती त्यांना खुश करून म्हणजे त्यांचं छानपैकी आदरातिथ्य करायची आणि खुश करायची. अशा पद्धतीने दिवस चालले होते. एकदा काय झालं, दुर्वास ऋषी हे कुंतीभोजाकडे वर्षभरासाठी राहायला आले. आता वर्ष हा काय लहान काळ आहे का? आणि त्या लहान मुलीला म्हणजे हार्डली 12-14 वर्षाच्या मुलीला त्या कुपिष्ट ऋषींच्या आदरातिथ्यासाठी पाठवलं गेलं. ती तशी भोळीच मुलगी, तिला काय माहिती होतं त्या ते ऋषी कसे आहेत काय, फक्त तिला सांगण्यात आलं होतं की त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी होता कामा नये, त्यांची कोणतीही तक्रार येता कामा नये. त्या मुलीला तशी सवयच होती सेवा करायची. त्यांनी ऋषींची फारच सुंदर सेवा केली, त्यांना कुठल्याही तक्रारीचा वावच दिला नाही. आणि अशा पद्धतीने 1 वर्ष त्यांनी चांगलं काढलं. त्यानंतर काय झालं, ते ऋषी जायला निघाले, परत जायला निघाले. ते त्या कन्येवर फारच खुश होते, खूप आनंदित होते. तर त्यांनी तिला न मागताच एक वर दिला की तुला जर कधी नंतरच्या काळामध्ये पुत्रप्राप्ती हवी असेल तर तू ह्या मंत्राचा उच्चार करून ज्या देवांना आवाहन करशील ते देव तुझ्यासाठी पुत्रप्राप्ती करून देतील. आणि ऋषी निघून गेले. ही लहानच होती मुलगी, 12-14 वर्षाची. तिला काय सुलभ मन शांत बसू देईना. त्याचा मंत्राचा प्रयोग करायचा तिला खूप मोह व्हायला लागला आणि व्हायचं तेच झालं. तिने सूर्याला आवाहन केलं आणि सूर्य आले समोर. आता तिला तर नको होतं, तिने फक्त ते ट्रायल दिलं होतं, काय होतं बघूया. आणि त्या केसमध्ये सूर्य म्हणाले, आता मला ज्या तिला गेल्या आहेत आज्ञा त्या मी आता परत जाणार नाही, तुला पुत्रप्राप्तीचं होणारच. आणि मग योग बलाने त्या मुलीला गर्भधारणा झाली. आता गर्भधारणा झाल्यानंतर एका कुमारिकेला गर्भधारणा झाली, ती पण राजकुमारी. कशी परिस्थिती असेल एकंदरीत. आणि मग तिच्या ती एक वयस्कर अशी दासी होती, तिला सगळं समजलं. तिने तिला मग कुठेतरी लांब राजवाड्यापासून घेऊन गेली, तिकडे तिचं बाळणपण केलं. तिला पुत्र प्राप्त झाला, अतिशय सुंदर तेजस्वी सूर्याचाच पुत्र तो. फारच सुंदर होता, त्याला जन्मतःच कवच कुंडले होती. आता त्या मुलाला ही कुमारिका ही कशी काय सांभाळणार होती. मग ते त्या दासीच्या मदतीने त्या मुलाला एका पेटीत ठेवून नदीमध्ये सोडून देण्यात आली. ती पेटी तरंगत होती, म्हणजे अशी जड नव्हती, खाली जाऊन पडेल अशी. ती तरंगत तरंगत गेली आणि तरंगत जाता जाता एका कोळ्याला सापडली, अधिराज नावाच्या. आणि त्या बाळाचा सांभाळ त्या कोळ्याने केला आणि त्या मुलाला मग सूतपुत्र कर्ण म्हणून ओळखला जाऊ लागला. तो कुंतीचा प्रथम पुत्र. पुढे जाऊन कुंतीचं लग्न पांडुरजाशी झालं, ती हस्तिनापूरची राणी झाली. पण हाही आनंद तिला फार काळ टिकवता आला नाही किंवा टिकला नाही म्हणा, कारण पांडूने तिला सवत आणली. माद्री तिची सवत म्हणून आली. तिला माद्री बद्दल जरा साशंकता हीच होती की माद्री फारच सुंदर होती, अतिशय सुंदर होती. पण तिने तिचा दुस्वास मात्र कधी केला नाही, धाकट्या बहिणीसारखं तिला कायम वागवलं. आणि आता परिस्थिती अशी झाली की त्या दोघी पण राण्या एकत्र नाचत होत्या. पण अंडूराजाला पण एक खोड होती, त्याला मधनं मधनं शिकारीला जायचं फार दात होता. तो अधूनमधून तो शिकारीला जायचा.
तसाच एकदा तो शिकारीला गेला असताना त्यांनी एका एका हरिणीला बाण मारला. ती हरिणी मरून पडली. पण फजिती तर इथे झाली, अघटित घटना घडली ती की चिंदम ऋषी जे होते ते हरणाच्या रूपामध्ये त्या हरिणीशी समागम करीत होते आणि त्याच वेळात त्या हरिणीला बाण लागून ती मेली. साहजिकच ते ऋषी चिडले आणि त्यांनी पांडूला शाप दिला, जेव्हा केव्हा तू तुझ्या स्त्रीपाशी येशील तेव्हा तूच मरण पावशील. आता तो त्या बायकांना हात लागू शकत नव्हता. असा शाप घेऊन तो दुःखी अंतःकरणाने परत आला. परत आल्यानंतर त्याला मला चैन पडेना. समोर दोन बायका, आसपास इतकी सेवक मंडळी, सेविका, आणि त्याला त्याच्या मनातली गोष्ट लपवून ठेवायला खूप त्रास होत होता की त्याला हा शाप आहे की त्याने त्याच्या बायकांना हात लावायचा नाही. आणि मग त्याचं राज्यकारभारामध्ये पण दुर्लक्ष व्हायला लागलं. शेवटी त्यांनी एक निश्चय केला की आपण आता वनात जाऊन राहायचं आणि सर्व राज्यकारभाराची जबाबदारी त्यांनी धृतराष्ट्रावर दिली, धृतराष्ट्राला दिली. त्या पद्धतीने सगळं त्याच्या हवाली केलं. आणि कुंतीला आणि माद्रीला घेऊन वनात जायचं झालं तर त्यांना आता सगळं सांगायला पाहिजे, नाही तर त्या काय म्हणतील की हे काय मध्येच काढलं. म्हणून मग शेवटी त्यांना दोघींना त्यांनी सांगितलं की हे असे शाप मला मिळालेला आहे आणि आपल्याला आता इथे राहणं योग्य नाही आहे, तर आपण वनामध्ये जाऊन राहू. मग त्या दोघी पण तयार झाल्या. मग पांडू राजा आणि माद्री आणि कुंती हे तिघं मिळून वनामध्ये जाऊन राहायला लागले. तिकडे त्यांनी त्यांच्यासाठी काय राहण्याची व्यवस्था केली, सगळं झालं. आता तिथे त्यांचा असा संसार सुरू झाला की नवऱ्याने बायकांना हात लावायचा नाही, बाकी सगळं व्यवस्थित चालू. पण काही झालं तरी पुत्रप्राप्ती तर पाहिजे ना, कारण त्याशिवाय आपल्याला सद्गती नाही. मग शेवटी जे रहस्य कुंतीने पांडूपासनं किंवा सगळ्यांपासून लपवलं होतं ते तिने पांडूला सांगितलं की मला दुर्वास ऋषींनी हे असा असा वर दिला आहे आणि त्या योगाने मी पुत्रप्राप्ती करू शकते. मग थोडा विचार करून पांडूने तिला परवानगी दिली की ठीक आहे, तसंही चालेल, पण आपल्याला पुत्र पाहिजे. मग तिने योग बलाने यमराजाला आधी यमराजाला धर्माला त्यांनी आधी तिने आवाहन केलं. मग त्याच्यापासून तिला पुत्र झाला, त्याचं नाव युधिष्ठिर ठेवण्यात आलं. मग 1 वर्षाने तिने वायुदेवांना आवाहन केलं, मग भीमाचा जन्म झाला. मग अजून एखाद्या वर्षाने मग इंद्राला आवाहन केलं आणि अर्जुनाचा जन्म झाला. आता 3 पुत्र झाले, पण माद्रीला असं वाटायला लागलं की मी निपुत्रिकच राहिले, मला कुठे काय पुत्र आहे. मग तिने पांडू राजाच्या तर्फे कुंतीला रिक्वेस्ट केली की मलाही तो जर तू मंत्र दिला तर मला हे एखादा पुत्र होऊ दे. आणि ते पाचच पुत्रांसाठी हा वापरू शकत होते, 5च वेळा मंत्र वापरू शकत होते. तर एकदा तर कर्णाच्या वेळेस वापरून झालाच होता आणि आता उरले 4 पैकी 3 त्यांनी कोणतीही स्वतःच वापरले. आता 5वांदा होता तर तिने दिला माद्रीला की चल तू पण कर ह्या मंत्राचा उपयोग. मग माद्रीने पण मंत्राचा उपयोग केला आणि तिला जुळी मुलं झाली. त्यांची नावं नकुल आणि सहदेव अशी ठेवण्यात आली. आता ती 5ही मुलं आणि आई वडील हे 3 जण असे सगळे मिळून व्यवस्थित होते. सगळ्यांचं व्यवस्थित पालन पोषण वगैरे चाललं होतं. अजून मुलं लहान होती त्यापर्यंत त्यांच्या शिक्षणाची वगैरे काही अशी काळजी नव्हती, पण केव्हा तरी ही स्टेप घ्यावीच लागणार होती. पण झालं काय मेनवाईल की हे सगळं काही करायच्या आतच एक दिवस माद्री तळ्यावर अंघोळीला गेली आणि तिथे तेव्हा कोणीच नव्हतं तळ्यावर. पण कसा कुणास ठाऊक तिकडनं पांडूचा
पांडू आला आणि माद्रीला पाहून त्याला मोह आवरलाच नाही आणि तिने माद्रीला जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि शापवाणी खरी ठरली. पांडूचा तिथेच मृत्यू झाला. आता काय करायचं, आता परत पंचायत झाली. मग शेवटी हस्तिनापुराला निरोप पाठवला गेला की हे असं घडलं आहे. मग भीष्म पितामह आपल्याला आता काय करतील हाही एक प्रश्न होता. मग काही काही लोक आले, त्यांनी अंत्यविधी वगैरे केले, सगळं झालं. मग ते अंत्यविधीच्या वेळी माद्रीने सांगितलं की हे बघा, मी आता पांडू बरोबर सती जाणार आहे. तर कुंतीला काही ते पटेना, तिचं म्हणणं होतं की मीच जाणार, तू नको. पण मग शेवटी माद्री म्हणली की मी तुमच्यासारखी नाही आहे, मी पाची मुलांना एकसारखी वागणूक देऊ शकणार नाही. तुम्ही कसं पाचही मुलांना नीटपणे चांगल्या पद्धतीने वाढवू शकाल, त्यांना सांभाळू शकाल, तर ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकते आणि मी आता पांडू बरोबर सती जा. मग त्या पद्धतीने सती गेली आणि आता ह्या सगळ्या छोट्या मुलांना, 5 छोट्या छोट्या मुलांना घेऊन कुंतीला हस्तिनापूरला परत यावं लागलं. तर तिला जरा शंका होती की आता अशा परिस्थितीमध्ये भीष्म पितामह कसे वागतील, ते तिला म्हणजे व्यवस्थितपणे मुलांना वागणूक देतील का नाही, त्यांना नीट शिक्षण मिळेल का नाही, तिला भरपूर खूप काळजी लागली होती. पण तसं काही एक झालं नाही. भीष्मांनी पाची पोरांचं सगळं काही व्यवस्थित केलं, कुठेही काही कमी पडू दिलं नाही. आणि आता ही मुलं धृतराष्ट्राच्या कौरवांबरोबर म्हणजे वाढायला लागली आणि भीमाच्या छत्रछायेखाली होतीच. पण ही मुलं त्या कौरवांपेक्षा जरा जास्त हुशार, जास्त चंट होती. त्यामुळे त्या मुलांना जरा यांच्याबद्दल रागच होता. आणि त्या तिथे शकुनी मामा तिथेच राहिलेला होता, त्याला सूडच घ्यायचं होतं नाहीतरी. तर मग त्याने काय करावं की दुर्योधनाच्या मनामध्ये ह्या मुलांबद्दल द्वेष पैदा करायला सुरुवात केली. आणि त्याचं बीज चांगल्यापैकी रोवल्यानंतर ती मुलं खरंच ह्या मुलांचा खूप द्वेष करायची. त्यांना अगदी फार भीमाला जीवे मारण्याची प्रयत्न करण्यापर्यंत त्यांचं वागणं वाईट असायचं. आणि असं करता करता झालं, दिवस गेले निघून, शिक्षण झाली, मुलं मोठी झाली. आणि आता मुलं मोठी झाल्यानंतर युधिष्ठिर हा सर्वात मोठा राजकुमार, आता त्यालाच राज्याभिषेक व्हायला पाहिजे. कारण धृतराष्ट्र तसा केअरटेकर टाईप होता, त्यांनी राज्य चालवलं, पण ते पांडूचं राज्य होतं. पण आता तिथे कोण आला, हाती सत्ता कशी सुटेल हो? मग ते काही सोडायला तयार नव्हते. आणि गांधारीला पण दुर्योधनने राजा व्हावं वाटणं साहजिकच होतं ना. म्हणजे तिला हे तिचा पुत्र राजा, मग ती स्वतः राजमाता आणि आता सुद्धा राजाची पटराणी म्हणून निर्वतच होती. ते सगळं सोडून देणं तिला खरं जडत जाणार होतं, ते नको होतं. म्हणून ती गप्प बसली, तिने काही विरोध केला नाही. आणि असं झालं की काही ना काही कारणाने आपलं ते पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर त्यांनी काय केलं, अजून राज्याभिषेक व्हायची वगैरे गोष्ट बाकी होती, पण त्यांनी वारणावतात म्हणजे हस्तिनापूरच्या जवळ त्यांनी एक मोठा लाक्षागृह बांधलं. लाक्षागृह म्हणजे कसं पेट घेणारी गोष्ट, इन्फ्लेमेबल. तर ते लाक्षागृह बांधून ते पांडवांना तिथे राहायला पाठवलं. आणि ही गोष्ट पांडवांना माहित नव्हती की हे लाक्षागृह आहे म्हणून. आणि त्या परिस्थितीमध्ये विदुर मात्र सतर्क होते. विदुरांनी बरोबर जाणलं हे काय चाललं आहे ते, आणि त्यांनी पांडवांना ह्या गोष्टीची कल्पना दिली. आता दिवसा उजेडी काय केलं तर ते सगळ्यांना कळेल, म्हणून मग पांडवांनी रात्रीच्या वेळी काम करून करून लाक्षागृहातनं तर लांब नदीपर्यंत एक मोठे भुयार खणलं आणि तिथनं त्यांनी बाहेर पडायची सोय करून घेतली. आता काय झालं की ते आता तिथनं बाहेर पडायचं, तर त्याच्या आधी पण काहीतरी थोडस कटकारस्थान त्यांनाही करावं लागलं. त्यांच्या इथे पुरोचन नावाचा एक ब्राह्मण होता, अतिशय दुष्ट होता आणि तो दुर्योधनाच्या साईडचा होता. तर तो ह्यांना कायमच वाईट वागणूक द्यायचा प्रयत्न करायचा.
तो एक होता. एक बाई तिच्या 5 मुलांबरोबर त्यांच्याकडे आदरातिथ्याला आली होती, पाहुणचाराला आली होती, ती होती. असे ते 5-6 लोक, ती माणसं त्या घरामध्ये यांच्या बरोबर त्या त्या दिवशी राहत होती. मग त्या दिवशी यांनी काय केलं, सगळे भुयारातनं बाहेर पडले आणि बाहेर पडता पडता त्यांनी ते लाक्षागृह पेटवून दिलं. ते पेटवलं म्हणजे आता हे आतमध्ये झोपलेले लोक सगळेच त्याच्यामध्ये जळून खाक झाले, मरून गेले. सकाळी कळलं सगळ्यांना, अरे लाक्षागृह पेटलं, तिथे मग लोक मरून पडली आहेत, एक स्त्री आहे, 5 मुलं आहेत, एक माणूस आहे. म्हणजे त्यांचा असा समज झाला की कुर्ती आणि तिची 5 पोरं या लाक्षागृहामध्ये भस्मसात झाली. आणि त्यांना, कौरवांना फारच छान वाटलं, आनंद झाला की चला आपल्या मार्गातलं काटे गेले. पण ते तसं नव्हतं ना. ती सगळी विदुराची आणि कुंतीची चतुराई होती. तिने चांगलं धैर्य दाखवलं आणि सगळ्यांना घेऊन ती बाहेर पडली, ते बरं झालं. त्यानंतर वर्षभर त्यांना लपत राहावं लागलं, कारण ते कुठे दिसले असते तर पुन्हा त्यांच्या जीवावर त्यांना बेतलं असतं. म्हणून मग त्या काळामध्ये ते इकडे तिकडे लपत छपत गेले, राहिले. नंतर काय झालं की द्रौपदीचा स्वयंवर ठरला. द्रौपदी ही द्रुपद राजाची मुलगी. तिला पांचाली सुद्धा म्हणतात, एक नाव पांचाली पण आहे. आणि त्या द्रुपद राजाची मुलीचा जेव्हा हे ठरला, स्वयंवर ठरला, तेव्हा हे भावंड तिथे स्वयंवराला गेले. स्वयंवराला गेल्यावर त्या राजाचा एक पण होता की मी कुशल जो कुशल धनुर्धारी जो असेल, धनुर्विद्यामध्ये कुशल असेल, अशा माणसालाच मी माझी मुलगी अर्पण करीन, नाही तर मग नाही. तर आता ते सगळ्यांना वाटलं असं काम आहे, काय विशेष नाही. त्यांनी एक हे टांगून ठेवलं होता वरती मासा, आणि त्या माशाच्या डोळ्याला बाण मारायचा होता. सगळ्यांना वाटलं वा, सोपी गोष्ट आहे, बाण मारायला काय त्रास. पण ते तसं नव्हतं. तो माझा फिरता होता, त्याला फिरवत ठेवला होता गोल गोल. आणि त्याच्याकडे बघून बाण न मारता खाली पाण्यात बघून, खाली पाणी होतं, त्या पाण्यामध्ये त्या माशाचं जे प्रतिबिंब पडेल त्या पाण्यात बघून मग तो बाण सोडायचा होता आणि तो डोळा त्याचा फोडायचा होता माशाचा. आता मात्र सगळ्यांची एक एक करून माघार सुरू झाली. पण अर्जुनाने ते स्वीकारलं आव्हान. आणि अर्जुन जेव्हा कृष्णाच्या पाया पडायला गेला, कृष्ण तिथे होताच, ते कृष्ण तिथे तिकडे तिकडे अर्जुनाच्या खूप उपयोगी पडले. तर कृष्णाने त्याला सांगितलं की तू हे सगळं करूच शकतो, मला माहिती आहे, पण तू माझ्या मदतीशिवाय ते नाही करू शकणार. तर तो असं का म्हटला, तर अर्जुनाने विचारलं की तू असं का म्हणतो, मला तर येते धनुर्विद्या. तर म्हणे नाही, बाकी सगळं तू करशील रे, पण ते पाणी स्थिर ठेवण्याचं काम कोण करणार. ते स्थिर राहिलं तरच तुला त्या माशाचा डोळा दिसेल आणि मग तू बाण सोडशील. मग त्याला मग ते मान्य झालं. आणि मग नंतर त्याने ते अर्जुनाने त्या माशाचा डोळा फोडला आणि त्यांनी त्याचा पण जिंकला आणि द्रौपदीला लग्न करून आणलं. आता त्यांच्या बरोबर कुंती होती, ती काही तिथे राजसभेत नव्हती, ती घरी होती. मग कुंतीला माहित नव्हतं काय घडलंय ते. घरी गेल्यावर त्यांनी कुंतीला सांगितलं की बघ, मी ते तुझ्यासाठी काय आणलं आहे. पाठवरी असतानाच कुंतीने सांगितलं, जे काढले ते 5 जण वाटून घ्या. आता आली का पंचायत. काही खावडला नव्हता, एक स्त्री आणली होती लग्नासाठी. आता ती पण पंचायत झाली. पण द्रौपदी पण काही कमी नव्हती, ती ते शब्दाला पक्की होती. आणि तसंच हे पण पांडव पण आज्ञाधारकच होते. पण ह्या मागे खरं हे नुसतं असं असेल असं नाहीये, ते वेगळं होतं. म्हणजे कसं की कुंतीची एक दूरदृष्टी होती. तिला तिच्या मुलांच्या डोळ्यामध्ये द्रौपदीसाठी, 5 मुलांच्या डोळ्यामध्ये द्रौपदीसाठी अभिलाषा दिसली होती. तर त्या एका स्त्रीवरून जसं नेहमी घडतं तसं रामायण घडू नाही, म्हणून तिने हे पद्धतीने हा प्रश्न सोडवला होता.
मग अशा पद्धतीने कुंती 5ही पांडवांची पत्नी झाली. आणि त्या 5ही पांडवांमध्ये सगळ्यांची सारखंच वागायचं असं तिचं त्यांना ठरवायचं होतं. आणि मग त्यांनी एक एक वर्ष वाटून घेतलं. एक वर्ष कुंती धर्मराजाकडे, एक वर्ष भीमाकडे, एक वर्ष अर्जुनाकडे, असं करून प्रत्येकाकडे एक एक वर्ष राहील. आणि ज्या काळामध्ये ती ज्या माणसाकडे असेल, म्हणजे समजा धर्मराजाकडे असेल, तर बाकीच्या 4 लोकांनी तिला भेटायचं नाही, तिला बघायचं नाही, असं ठरलं. आणि त्या पद्धतीने ते लग्न कार्य करून परत हस्तिनापूरला आले. मग तिथे येऊन आता त्यांनी त्यांना खांडवन ही जागा त्यांना दिली. त्यांना तर ते द्यावीच लागली धृतराष्ट्राला. कारण कसं आहे की त्यांनी त्यांच्या हिस्सा, त्यांचा भाग द्रुपदाकडे असतानाच मागितला होता धृतराष्ट्राला. आता तिला नाही म्हणणं शक्य नव्हतं, कारण आता धृतराष्ट्राचं पाठबळ आपलं द्रुपदाचं पाठबळ पांडवांच्या मागे होतं. आणि धृतराष्ट्र नाही नाही म्हणू शकला. म्हणून मग धृतराष्ट्राने ते हे खांडवन नावाचा एक भाग होता, जरा जास्त कठीणच होता तो, ते डेव्हलप करणं अवघड होतं, पण तरी तो त्यांना दिला आणि त्यांना तिकडे राहायला सांगितलं. आणि मग तिथे गेल्यावर ह्यांनी इंद्रप्रस्थ हे राज्य निर्माण केलं, चांगलं सगळं डेव्हलप केलं, सगळं मेहनतीने व्यवस्थितपणे त्यांनी संसार सुरू केला. मग हे सगळं असं चाललं असताना कुंती पण त्यांच्या बरोबरच होती. ती काही कुठे इकडे तिकडे नव्हती, त्यांच्या बरोबरच होती वनामध्ये. पण आता हे सगळं शांतता राहू कशी द्यायची, आपल्याला ती राहू द्यायचीच नाहीये हे माहिती होतं. म्हणून शकुनी मामाने परत एकदा दुर्योधनाच्या तर्फे युधिष्ठिराला द्यूत खेळायला बोलवलं. युधिष्ठिर द्यूत खेळण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट, खूप छान खेळायचा, कधी कधी हारायचाच नाही. पण काहीतरी इथे यांनी काहीतरी कूटकारस्थान केलं होतं की त्यांचं काहीतरी लबाडी करून जिंकणार आणि त्यांना हरवणार आणि त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीने वागायचं. आता द्यूताला जायचं नाही ठरलं की जायचं, तर द्रौपदी आड आली, म्हणली की अहो हे नुसतंच द्यूत नाही आहे, इथे काहीतरी कटकारस्थान असणार आहे, तुम्ही ते द्यूत खेळायला जाऊ नका. पण नाही, ते काही कोणी ऐकलं नाही. आपलं धर्मराजाने तर अजिबातच ऐकलं नाही. तो म्हटला मी खूप छान खेळतो, मला कशाला कोण, मी हरणारच नाही. पण मग नंतर असं झालं की ऐकत नाही म्हटल्यावर ते चौघं गेले, 5 जण गेले. आता ही 5 पैकी फक्त एक धर्मराजच खेळणार, बाकी सगळे बसून राहणार तिथे त्यांच्या आसनावर. धर्मराज आणि दुर्योधन आपलं शकुनी मामा ह्यांच्यामध्ये खेळ चालू झाला. आणि शकुनी मामाने काय केलं होतं माहिती नाही, पण धर्मराज तो प्रत्येक पटावर तो हरत होता, प्रत्येक गोष्टीवर तो हरतच होता, जे जे काही पणाला लावेल ते हरत होता. सगळंच्या सगळं साम्राज्य त्यांनी तिथे पणाला लावलं आणि सगळं हारला. शेवटी त्यांनी स्वतःला पणाला लावलं, तोही हारला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला पणाला लावलं आणि तेही हारला. आता ते सगळे त्यांचे दास झाले, द्रौपदी पण त्यांची दासीच धरली गेली. आता ही परिस्थिती झाल्यानंतर कौरवचे काढले आणि त्यांनी काय केलं की द्रौपदीला राजसभेमध्ये बोलवलं. ते पण एका दूताकरवी बोलवलं. हे राजघराण्यामध्ये अपमानकारक मानलं जातं. तसं त्यांनी केलं, तर द्रौपदी काही त्या दूताबरोबर आली नाही. मी काही येणार नाही तुझ्या बरोबर असं करून त्याला परत पाठवून दिलं. मग दुशासन स्वतः गेला, तिचे केस धरले आणि तिला खरा ओढून राज्यसभेत आणलं. मग तिथे अतिशय वाईट पद्धतीने तिची विटंबना झाली. ती रजस्लवा असताना सुद्धा तिला खूप त्रास दिला गेला, म्हणजे अशक्य प्राय त्रास दिला गेला. आणि ती सारखी सगळ्यांची मदत मागत होती, तिच्या नवऱ्यांची मदत मागत होती, तिथे असलेल्या ज्येष्ठांची मदत मागत होती, पण कोणी तिला मदतच नाही करू शकलं. आणि इतकं झालं की शेवटी दुशासनाने तिचे कपडे फेडायला सुरू केले.
मग तिने कृष्णाला आवाहन केल्यावर कृष्णाने तिला व्यवस्थित सगळे वस्त्र पुरवल्यामुळे आणि शेवटी दुशासनात ओढाओढी करून दमल्यामुळे हे काम थांबलं. आणि हा प्रसंग मग संपल्यानंतर एक गोष्ट मात्र इथे घडली की हे सगळं चालू असताना गांधारी पण तिथे होती. तिला हे काहीही पटत नव्हतं. तिला माहिती होतं की हे सगळं काही याचं फार परिस्थिती बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत. शेवटी तिने धृतराष्ट्राला सांगितलं की हे सगळं इथे थांबवा, नाही तर हे सगळं नाशकारक होणार आहे, आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये नाश होणार आहे, ह्या एकट्या पांडवांचा नाही असं होणार. आणि मग असं म्हटल्यानंतर धृतराष्ट्रालाही कदाचित ते पटलं असेल, तर त्यांनी मग ते सगळं थांबवलं आणि द्रौपदीला म्हणाला की तुला काय मागायचे ते 2 वर तू माझ्याकडे माग, मी तुला देतो. मला आता ह्यातनं मी काय कन्क्ल्युजन काढलंय ह्या बायकां म्हणजे त्या महाभारतातील स्त्रियांबद्दल, की त्या स्त्रिया खूप चतुर होत्या, खूप चतुर होत्या. अगदीच साध्या सुध्या पण नव्हत्या आणि अगदी खूप कटकारस्थानं करतील अशा वाईट पण नव्हत्या. त्या सगळ्यांमध्ये त्याग होता, नीती न्याय होता, धर्मावरील त्यांना श्रद्धा होती, विवेक संयम होता आणि त्यांच्याकडे ना पतीला सावध करण्याची भूमिका पण होती. तसं जसं आता मी सांगितलं की जसं गांधारीने धृतराष्ट्राला सावध केलं, तसंच ते होतं. युद्ध काळात द्रौपदीने जसं भीष्माला भेटलं आणि त्यांनी अर्जुनाचं ते त्यांच्याकडनं हे मागून घेतलं, जीवन मागून घेतलं. हे सगळं बरंच काही त्यांच्यामध्ये होतं. आता वैभवात राहून खरं म्हणजे त्या बायका दुःखी पण खूप होत्या. तर एवढ्या वैभवात होती तर गांधारी सुखी होती का? तर नाही. कारण तिचं एकदम तिचा नवरा अंधारा होता, ती गोष्ट तर खूपच आता जुनी झाल्यासारखी झाली आहे. पण तिची मुलं किती वाईट वागत होती. कुणाला आवडेल असं करणं? दुर्योधनाने तर स्वतःची मांडी उघडी केली होती राजसभेमध्ये. काय वाटलं असेल त्या आईला? कुंती आणि द्रौपदी पण राजघराण्यात जन्माला आलेल्या बायका आणि त्यांच्यावर काय काळ सगळा काळ मनात घालवायचीच वेळ आली होती सगळ्यांना. आणि तर त्यांचे मृत्यू तरी कसे व्हावे? तर गांधारी आणि कुंती यांचे मृत्यू झाले वणव्यात, जंगलातल्या वणव्यात. आणि द्रौपदीचा मृत्यू तर तिच्या पतीबरोबर स्वर्गाकडे निघता निघता पहिले तीच पडली आणि तिचा मृत्यू. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना सगळंच वाईटच पद्धतीने तोंड द्यावं लागलं होतं. पण तरी त्या खूप धीराच्या बायका होत्या. त्यांनी कधी कुठे कच खाल्ली नाही, बरोबर मार्ग काढले आणि पुढे गेल्या. पण मला त्या बायकांबद्दल खूप सहानुभूती वाटली, एवढं मात्र नक्की. आता इतकं बोलून मला वाटतं मी थांबावं, नाही तर अजून 1 तास मी बोलत बसेल. तुम्ही मला थांबवलं का? ताई आम्ही सगळे रंगून गेलो होतो आणि तुम्ही इतक्या सुंदर अगदी ओघवत्या भाषेत बोलत होता. इतकंच मी वाचलंय ना, त्याच्यापेक्षा आणखीन खूप बोलण्याचं बाकी होतं माझं. बरं ठीक आहे, बरं झालं माझंच लक्ष घड्याळाकडे गेलं. खूप छान वाटलं, खूप छान बोललात आपण. अप्रतिम सुंदर. हा, राजताई आभार प्रदर्शन करतात. येस. आत्मवंदन नृताताई आणि ज्योत्स्नाताई, तसेच आराधना समूहातील माझ्या सर्व ताई आणि दादांना नमस्कार. आज आपण उच्च विभूषित विदुषी डॉक्टर ज्योत्स्नाताई खळदकर यांचे महाभारतातील स्त्रिया या विषयावरचे व्याख्यान ऐकले. ताईंनी सगळ्यात पहिले तर महर्षी व्यासांबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिली आणि एका वाक्यात सांगितले की ते सर्व गुरूंचे गुरु आहेत. त्याप्रमाणे त्यांनी गंगा, कुंती, गांधारी, माद्री आणि द्रौपदी, पांचाली जिला आपण म्हणतो, या सगळ्यांबद्दल आपल्याला खूप 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 छान माहिती दिली आणि इतकी की आपण त्याच्यात इतकं रमलो की आपल्याला सुद्धा वेळेचं भान राहिलं नाही. आणि त्यांनी जे सांगितलं की खरंच या सगळ्या स्त्रिया खूप चतुर, विचारी, धीरानी आणि नीतीने वागणाऱ्या होत्या, हे अगदी खरं आहे. पण त्या खरोखर खरोखर त्या सुद्धा दुःखी होत्या. पण आता मला आपल्याला म्हणजे ही जी ताईंनी जी आपल्याला माहिती दिली आहे ती इतकी सुंदर आणि गोष्टी रूपात आणि ओघवत्या भाषा शैलीत त्यांनी आपल्याला सांगितली. आता मी त्यांना सांगते की आज त्यांनी जो आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि झूम लिंक द्वारे ते आपल्याशी त्यांनी संवाद साधला, याबद्दल मी समूहाचे वतीने त्यांचे आभार मानते. ज्योत्स्नाताई, मला आपल्याला परत परत ऐकायला आवडेल.
आणि मी श्रीमती ऋताताई आराधना ध्यान समूहाचे पण खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर या कार्यक्रमाचा समारोप करण्याची जबाबदारी दिली. सर्वांना धन्यवाद, नमस्कार आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी इथेच संपवते. खूप खूप कोटी कोटी प्रणाम. मिनलताई आले आहेत का? ज्योत्स्ना काकू पहिल्यांदा तुला आज ह्या रूपात बघून खूप छान वाटलं. म्हणजे आतापर्यंत तू फक्त काकू म्हणून माहित होतीस. लहानपणी आम्ही यायचो, तिची मुलगी माझ्या बरोबरची आहे, त्यामुळे लहानपणी आम्ही पुण्याला आजी आजोबांकडे राहायचो 2 महिने सुट्टीमध्ये. तर तेव्हा ती पुण्याला त्यांचा वाडा होता छान, तर त्या वाड्यात आम्ही जायचो रोज. एक दिवस पूर्ण दिवस तिच्याकडे मग खेळायचो की लहानपणी अगदी खूप मजा केली. नंतर समोर तिचं क्लिनिक होतं, मग क्लिनिक मध्ये जाऊन तिच्या स्टेथोस्कोपशी खेळायचो. अशा खूप मजा, म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि आज तिला ह्या रूपात बघताना खूप छान वाटलं, खूप छान बोल मिळाली. म्हणजे महाभारत सिरियल डोळ्यासमोर गेली पहिल्यांदा, सगळं सांगत होतीस तेव्हा. आणि खूप या गोष्टी सिरियल मध्ये नव्हत्या त्याही आज कळल्या. छान बोललीस. आता कबीराबद्दल ऐकायची उत्सुकता लागली आहे, कारण तू कबीरांवर पुस्तकं लिहिली आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन तुम्हाला सगळ्यांना मी सांगते, ती लहानपण तिचं जबलपूर जवळ होतं, त्यामुळे तिकडे शाळेत त्यांना कबीरांवर होतं ते, शाळेत तिने वाचलं, ऐकलं, तिला आवडलं. आणि मग त्यातून तिने अभ्यास सुरू केला आणि मग त्याच्यावर पुस्तकं लिहिण्यापर्यंत ती पोहोचली. त्यामुळे खूप छान मजा आली आणि असंच परत आपण पुढच्या वेळी पण मजा करूया. थँक्यू ऋताताई. आणि ज्योत्स्ना काकू तुला पण खूप खूप धन्यवाद, खूप छान बोललीस. सगळ्यांच्या याच भावना आहेत. त्याच्यामुळे ज्योत्स्नाताई पुन्हा येणार आहेत. आपण आता ध्यानाकडे वळू. मास्टर्स, सगळ्यांना विनंती करते आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. एक 5-7 मिनिटाचं ध्यान घेते. कृपा करून आपले डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. म्युझिक लावते आणि त्याच्या माध्यमातून आपण ध्यान करूया. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. या क्षणी संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेली आहे. आवाहन करते सूर्यनारायण भगवान आणि संपूर्ण गुरुतत्व ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. सगळं लक्ष हृदय चक्रावर. संपूर्ण लक्ष हृदय चक्रावर. आज ज्या भावना आपल्या हृदयात निर्माण झाल्यात त्याची अनुभूती आपण तिथंच घेणार आहोत. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत.
मस्त हुआ फिर क्या बोले, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, साहिब मिल गया दिल वाले, साहिब मिल गया दिल वाले, साहिब मिल गया दिल वाले, मन मस्त हुआ फिर क्या बोले, 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 क्या बोले फिर क्या बोले, क्या बोले फिर क्या बोले, मस्त हुआ 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 फिर क्या बोले. मास्टर्स, दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर आणि आपल्या उंजळीत आपले डोळे उघडा. 5 4 3 2 1 0. हाताने या विश्वाला आशीर्वाद द्या. मास्टर्स, या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत, आनंदित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज खूप खरंच छान भाग्याचा दिवस आहे की डॉक्टर ज्योत्स्नाताईंची आपली या माध्यमातून भेट झाली आणि खूप सुंदर असं ओघवत्या वाणीत त्यांच्या आपल्याला ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा विनंती करू ज्योत्स्नाताईंना की संत कबीर आणि रामदास त्यांची दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत. कहत कबीर आणि संत कबीर रामदास यांची दोघांची त्यांनी तुलना या ह्याच्यावर लिहिलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे. तुम्ही तुमच्या संग्रही जरूर ठेवा. प्रत्येकानं आपले संग्रही ठेवण्यासारखं आणि वाचण्यासारखं आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे मास्टर्स, पुन्हा एकदा ताईंना विनंती करू आणि इथेच ताईंची रजा मागते, आपले सगळ्यांची रजा मागते. आज जवळजवळ 73-74 मंडळी इथे उपस्थित होती. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं कॅनडाला तर यावेळेला खूप रात्र झाली असेल आणि तरी ताई इथे. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. धन्यवाद ताई. नमस्कार. धन्यवाद. खूप छान वाटलं. मस्त. खूप छान. धन्यवाद ताई. जय श्रीराम. धन्यवाद. प्रणाम. कोणाला बोलायचं आहे का ताईशी? आदित्य, किती वाजले बेटा तिकडे कॅनडामध्ये आता? 9:21. अच्छा, 9:21 झाले. ओके ओके. ऑस्ट्रेलियामध्ये किती वेळ? अमेरिका, ऑस्ट्रेलिया. इकडे 12:15 वाजले. अच्छा, 12:15 अमेरिकेत. हो, रात्रीचे. ज्योत्स्नाताईंना रिक्वेस्ट आहे की याचं कन्क्लुजन म्हणजे जे पूर्ण होतं ते सांगायला येऊ शकता का लगेचच उद्या परवा? कन्फ्युजन काय छोटं आहे. म्हणजे जे द्रौपदी नंतरचं जे होतं ते ऐकायला आवडलं असतं. पुढचं ओके, ते पण एवढं मोठं अजून भरपूर म्हणजे माझ्याकडे माहिती आहे. मला काहीच हरकत नाही, मी केव्हाही सांगू शकेन. ज्योत्स्नाताई परत फक्त एक- ऐकायला नक्की आवडेल तुम्हाला. हो हो नक्की बोलूया ना, मग त्यात काय. मलाही आवडेल. मला आवडलं तुम्ही सगळ्यांनी इतकं छान रिसीव्ह केलं. मला अपेक्षितच नव्हतं. मला वाटलं कंटाळतील लोक, आता झाली वेळ म्हणून कळवतील मला. खूप खूप मलाही छान आवडेल वाटलं. परत आले तर. गोड परत आले तर वाटलं. आवडेल परत परत ऐकावं असं वाटतंय. वाटते. बोलूया, पुढचं या बोलूया. ज्योत्स्नाताई, पुन्हा पुन्हा या आम्हाला भेटायला. नक्की
नक्की. पावसाळा संपला. नक्की 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 फार पाऊस आहे, जोरात पाऊस आहे. अच्छा खूप जोरात मला पाऊस आहे. की जसं वायुदेवांना आवाहन करून भीम आले, तसे इंद्रदेवांना अर्जुन, तसं नकुल सहदेवासाठी कोणाला आवाहन केलं होतं तेवढंच मला एक विचार. अश्विनी कुमार, अश्विनी कुमारांना, अश्विनी कुमार. ठीक आहे थँक्यू थँक्यू. ताई तुमच्या त्या 2 पुस्तकांची नावं जरा परत कळली तर बरं होईल. एका पुस्तकाचं नाव आहे, 3 पुस्तक आहे टोटल. एका पुस्तकाचं नाव आहे कहत कबीर, दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे कबीर रामदास, आणि तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे कहत कबीर भाग 2. धन्यवाद ताई. इथे मीटिंग थांबवायची. आपण पुन्हा एकदा ताईंना आमंत्रण देणार आहोत आणि ताई आपला वेळ आपल्याला पुन्हा देणार आहेत. हो हो नक्की. खूप धन्यवाद ताई. नमस्कार. इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. आपण ही उपस्थिती दाखवली आणि आपण सगळेजण अगदी तल्लीन झालो होतो. खूप छान वाटलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.